तमाम मराठी बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, काल शिवतीर्थावरती सभा झाली. आज ठाण्यामध्ये आज सभा आहे. काल सभेची सुरुवात मी जेव्हा केली, कदाचित आपल्यापैकी अनेकांनी ती पाहिली असेल. ती सुरुवात करताना मी असं सांगितलं होतं की माझं थोबाड हे सारखंच दाखवतात, पण विजयाची मोहोर उमटवण्यासाठी आलेले माझे सर्व सहकारी समोर बसलेले यांचं छायाचित्र काढण्यासाठी म्हणून मी छायाचित्रकारांना सर्वांना मी व्यासपीठावरती इथे आमंत्रित करतो. आपण सर्वजण व्यासपीठावरती या आणि हे समोर जे जमले याचा आपण छायाचित्र काढावं अशी मी आपल्याला विनंती करतो. आपण सर्वजण फक्त सगळे एकत्र येऊ नका. आणि एक मिनटं, जेवढे वर्तमानपत्राचे छायाचित्रकार असतील तेवढेच, नाही तर हल्ली फोन पण घेऊन येतात असे बघत. अरे लागणार नाही ना मला. तर असं काहीतरी बघितलं की असं वाटतं त्याला कोणतरी फटीतलं बघतोय माहिती आहे चोरून. महाराष्ट्राच्या विधानसभेचा प्रचाराचा शेवटचा टप्पा आता सुरू झालेला आहे. उद्या सायंकाळी 5 वाजता प्रचार थंडावेल. आणि मी काल माझ्या सभेत सांगितल्याप्रमाणे, कालच्या सभेत सांगितल्याप्रमाणे, अनेकांनी पाहिलं असेल, पाहिलं नसेल, पाहिलं असेल त्यांनी परत ऐका, नसेल पाहिलं त्यांनी नव्याने ऐका. हे आता कितवी सभा आहे मला माहिती नाही, मी ते काय सभा मोजत नाही. आत्ताच सकाळी मी पुण्याची सभा करून तिकडच्या 2 सभा आटपून मी इथे ठाण्यात आलो. मुंबईकडे निघालो होतो, परंतु ट्रॅफिक जॅम होता. नंतर कळलं बाई आले आहेत म्हणून मी इथे वळलो, परत ठाण्याकडे आलो. माझ्या 3 सभा ठाणे जिल्ह्यातल्या रद्द कराव्या लागल्या, कारण पाऊस प्रचंड होता. शहापूर वगैरे या सगळ्या भागातले तिकडच्या सभा मला रद्द करायला लागल्या. काय शिकतोयस का शिटी? बस. आता जो शिटीचा आवाज काढेल त्याचं काय करायचं तुम्हीच बघा. त्याच्यामुळे मला त्या 3 सभा मला रद्द करायला लागल्या, इलाजच नव्हता. मला असं वाटतं बदलापूरची सभा एक झाली आणि कल्याणची एक सभा झाली. ठाण्यातल्या एवढ्या 2च सभा झाल्या. आणि म्हटलं आता शेवटच्या दिवशी म्हटलं ठाण्यामध्ये आहे, म्हटलं त्याच वेळेला काय ते एकदाच हाणू. काल पण कोणतरी फुरफुरून गेलं इकडे. काय मी लहान असताना एक कार्यक्रम ऐकाय माहिती होता. मला असं वाटतं काय कार्यक्रम होता तर आठवत नाही, नाटक होतं का काय होतं. मंतरलेल्या चैत्र बना तसं होतं माहिती आहे. तसे माझ्यावर जे आरोप करतायत ना ते तंतरलेले चैत्र बनत आहेत, सगळे खालून तंतरलेले आहेत. आणि जे मनातनंच स्वतः हरलेले आहेत त्यांच्याबद्दल काय बोलायचं.
यांना काँग्रेस राष्ट्रवादी दिसत नाही. सकाळी उठलो की मी मला काय फुकटची पब्लिसिटी जायला. पण हे का बोलावं लागतंय, कशासाठी बोलावं लागतंय मला सांगतायत. सुपाऱ्या घेतल्या, त्या पुण्यामध्ये तिकडे भारतीय जनता पक्षाबरोबर युतीमध्ये पुणे महानगरपालिकेची निवडणूक लढवली आणि निवडणूक संपल्यावरती राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर युती करून 2 वर्ष पुणे महानगरपालिकेमध्ये बसून राहिले. संसार 2 वर्ष चालला. आत्ता घटस्फोट घेतला निवडणुकीच्या आधी. आणि म्हणून मी जरा थोडंसं काय 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 म्हणून जरा काढलं. हे एक महाराष्ट्राचे राजकारण, राजकीय प्रक्रियेचे स्थानिक संदर्भ संपादक सुहास पळशीकर आणि नितीन बिरमल यांच्या पुस्तकातले हे संदर्भ आहे. त्या संदर्भाचं शीर्षक आहे अभद्र युत्या. हे जे आज मला सांगतायत ना, माझ्यावरती आरोप करतायत, ह्यानी शेण खाऊन ठेवलं की त्याला म्हणायचं पॅटर्न. अमरावती जिल्हा परिषद राष्ट्रवादी शिवसेना भाजप युती तिथे आहे. गडचिरोली राष्ट्रवादी शिवसेना. चिपळूण नगरपालिका शिवसेना भाजप काँग्रेस. मीरा भाईंदर राष्ट्रवादी भारतीय जनता पक्ष शिवसेना आणि अपक्ष. उमरगा नगरपालिका शिवसेना भारतीय जनता पक्ष राष्ट्रवादी. वेंगुर्ला नगर परिषद राष्ट्रवादी शिवसेना भाजप. पुणे महानगरपालिका राष्ट्रवादी शिवसेना भाजप. यांनी काही करायचं आणि कशाला काही संबंध नसताना बरं अशी एक घटना दाखवा. यांचे उमेदवार निवडून आले की सगळं व्यवस्थित. यांचे उमेदवार पडले की मराठी मतं फुटली. स्वतःच्या सोयीनुसार सगळ्या गोष्टी लावायच्या. गेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला मराठी माणसाने जे भरभरून मतदान केलं, पहिल्यांदा त्या मराठी माणसाला विचारा. त्यांनी सर्व आंदोलनं पाहिली, सर्व गोष्टी ज्यावेळेला घडत होत्या त्या पाहिल्या. मुलांना लाठ्या काठ्या बसत असताना त्यांनी पाहिल्या, तडीपाऱ्या बघितल्या. आज माझ्यावरती जवळपास देशभरामध्ये 81 केसेस आहेत अंगावरती. लवकरच सेंचुरी पूर्ण करीन. यांच्या अंगावर डास मारण्याची तरी केस आहे का हो? परवा दिवशी मी कुठून तरी सभेला चाललो होतो. माझ्याबरोबर एक जण व्यक्ती बसली होती. त्यांनी मला विचारलं, का हो म्हणे तुम्ही बाहेर वगैरे जाता म्हणे, पडता, संरक्षण तुमचं काय बरोबर असतं? म्हटलं संरक्षण कधीच काढलं म्हटलं माझं. म्हटलं मग कसं फिरता? म्हटलं असाच फिरतो. बरोबरचे माझे जे काही सहकारी असतात ते. मी काल जे म्हटलं ना की माझा खून करण्याची सुपारी ज्यांनी दिली होती, 1 कोटी रुपयाची, राज ठाकरेला जो ठार मारेल त्याला 1 कोटी रुपये दिले जातील. मुंबईतल्या BST बसमध्ये एक मुलगा हातामध्ये रिव्हॉल्वर घेऊन माझ्या घरचा पत्ता शोधत होता की राज ठाकरेला ठार मारायचा म्हणून. त्याला पोलिसांनी एन्काउंटरमध्ये मारला. अशी सगळी माझ्या आजूबाजूला परिस्थिती असताना याच काँग्रेस आणि राष्ट्रवादीवाल्यांनी माझं संरक्षण काढून घेतलं होतं. यांच्याबरोबर जाऊ मी? आणि योगायोग बघा कसा आहे. 3 गोष्टी एकाच दिवशी घडल्यात. मला जेव्हा दुसऱ्यांदा अटक झाली त्यावेळेला माझी सुटका झाली. तो दिवस होता 22 ऑक्टोबर, ज्या दिवशी आपला निकाल आहे.
आणि माझं संरक्षण देखील काढून घेतलं होतं. तो दिवस देखील 22 ऑक्टोबर आहे. त्या दिवशी 1 वर्ष पूर्ण होईल. नंतर मी बघून घेईन यांना सगळ्यांना. विसरलेलो नाही मी कुठच्या गोष्टी. कधी कोणावर मी डूक धरत नाही, पण लक्षात ठेवतो. मी हे बोलतोय, करतोय, कोणासाठी करतोय, कशासाठी करतोय. आणि यांनी आतापर्यंत कोणता ठसा उमटवून दाखवला? मी मागेच म्हटलं होतं की माननीय बाळासाहेबांच्या मराठी प्रेमाबद्दल याच्या अगोदरही कधी कोणी शंका घेतली नाही आणि भविष्यातही कधी कोणी शंका घेणार नाही. पण हे वागतायत का? यांना कळलंय का काय मराठी आणि काय असतं ते? काही मूर्खासारखं बरळत बसायचं. परवा दिवशी त्याने इंटरव्ह्यू दिला. हिंदुत्वाची एकजूटपणे काँग्रेसने फोडली. कशी? हिंदुत्व ही गोष्ट बोलत कोण होतं? भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना. बाकी दुसरा कुठचा पक्ष बोलत होता का? भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेची युती अजूनही आहे. मग कुठची एकजूट फोडली हिंदुत्वाची काँग्रेसने? महाराष्ट्रातल्या मराठी माणसाला काही समजत नाही, कळत नाही. आपण कोणाबरोबर जातो, आपण कोणाचं ऐकतो, आपण काय करतो. मुंबई महानगरपालिका, ठाणे महानगरपालिका कोणता ठसा उमटवला? ही शहरं नुसती वेडी वाकडी पसरतायत. काँग्रेस राष्ट्रवादीला तर काही देणं घेणंच नाही आहे ना. त्यांना मत आहे, मत मिळण्यासाठी कोणालाही चोंबाळतील ते, कोणाच्याही मागे लागतील. महाराष्ट्र उद्या विकतील हे लोक. आमदार काय खासदार क्या या सगळ्या नगरसेवक पद टिकवण्यासाठी म्हणून वाटेल ते करतील. यांच्या हातून काहीच घडू शकत नाही. 10 वर्ष सत्तेवरती आहेत. मी जे बोलतो ना विरोधी पक्ष म्हणून शिवसेना भारतीय जनता पक्षावरती जे बोलतो ना, ते रागापोटी कशामुळे बोलतो की 10 वर्ष या राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसचं सरकार आहे ज्यांनी इतक्या चुका करून ठेवल्या, इतकी वाट लावली या महाराष्ट्राची. जे विरोधी पक्ष म्हणून शिवसेना भारतीय जनता पक्षाने जे रान उठवायला पाहिजे होतं, काय उठवलं, काय केलं? म्हणून मी काल तो सामनाचा अंक दाखवला ना, कालच्या माझ्या ह्याच्यात सभेमध्ये. पहिल्या अंकामध्ये जोरदार आमची आंदोलनं रिलायन्सच्या विरोधात, दुसऱ्या दिवशी पण जोरदार आंदोलनं, रिलायन्स गुडघ्यावरती आली. आणि 2 दिवसांनी तुम्ही त्याच वर्तमानपत्रावरती पहिल्या पानावरती त्यांची जाहिरात छापता. एवढंही समजू नये आपण ज्याच्या विरोधामध्ये आपण आंदोलन करतो त्याच्या जाहिराती छापायच्या. मग तोंड देखली आंदोलन करता कशाला? मी जर माझ्या हातामध्ये जर ते 100 आमदार असते ना आज जे त्यांच्या हातामध्ये आहेत, विरोधी पक्षांच्या हातामध्ये, सोलून काढली असती काँग्रेस आणि राष्ट्रवादीला, अख्खी सोलून काढली असती. केळं काढतात ना सोलून, केळं. इतकी वाट लावून ठेवली या महाराष्ट्राची. 1 मेगावॅट वीज निर्माण होत नाही महाराष्ट्रामध्ये. शहरांकडे कोणाचं लक्ष नाही. कशीही शहरं वाढतायत, कशीही जात आहेत. ठाणे शहर बघा, काय या शहराला काय चेहरा आहे जरा सांगा. कोणता चेहरा आहे? महाराष्ट्रामधली किंवा देशामधली अनेक शहरं आहेत की कुठच्या ना कुठच्या तरी त्याची एक ओळख आहे. कुठच्या तरी गोष्टीसाठी ती ओळखली जातात. आणि जिल्ह्याची तर काय परिस्थिती आहे? हा अहवाल आहे, माझं मत नाही आहे. संपूर्ण देशामध्ये सर्वात जास्ती स्थलांतरितांचं प्रमाण, संख्या
ही ठाणे जिल्ह्यात आहे. माझ्याकडे त्याचे आकडे पण आहेत. म्हणजे ठाण्याची जिल्ह्याची 1991 सालाची लोकसंख्या होती 52,49,000 आणि ठाणे जिल्ह्याची 2001 सालची लोकसंख्या आहे 81,28,000 आणि आत्ता चालू आहे 2009. हे जर आकडे आपण नीट बघितले 52 लाख त्याच्यानंतर 81 लाख एवढं प्रमाण जर 10 वर्षात वाढलं असेल तर गेल्या 10 वर्षात म्हणजे 91 साला 2001 सालापासून ते 2009 म्हणजे 2011ला ह्याचा परत रिपोर्ट येईल त्यावेळेला 2011ला किती लोक आले असतील? आणि हे एवढे लोक आलेत, हे इतकी लोक आलेत याचा अर्थ ते वसलेत. हे वसलेत याचा अर्थ त्यांना कामं मिळालेली आहेत, यांना नोकऱ्या मिळाल्या आहेत. यांना नोकऱ्या मिळाल्या आहेत याचा अर्थ ह्यांना घरं मिळालेली आहेत. यांना घरं मिळाली आहेत याचा अर्थ यांचा मतदारसंघात नाव आलेलं आहे, मतदार यादीमध्ये नाव आले. मतदार यादीमध्ये नाव आले याचा अर्थ हे मतदारसंघ तयार करतायत आणि मतदारसंघ तयार करून उद्या तुमच्या समोर हे नगरसेवक म्हणून, आमदार म्हणून, खासदार म्हणून हेच जाणार. हाच धोका मी सतत वारंवार आपल्याला सांगतोय. हाच धोका महाराष्ट्राला जो भेडसावणार आहे ना, हाच धोका. 2000 मला असं वाटतं 2007च्या मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये आज 227 नगरसेवकांमध्ये 73 हे परप्रांतीय आहेत. 227 मध्ये 73. उद्या ज्या वेळेला 2011ला ज्या वेळेला ह्या सगळ्या निवडणुका लागतील त्यावेळेला ह्या 73चे किती झाले असतील? उद्या 1,400 होतील. मी बाबांनो हे काय माझ्या फक्त तुमची मतं मिळवण्यासाठी फक्त बोलतोय हा भाग नाही आहे की लोकसभा आली, विधानसभा आली, दुसरा धंदा काय आहे देशात? निवडणुका एवढाच एक धंदा. लोकसभा गेली, विधानसभा आली, विधानसभा गेली, महानगरपालिका आली, महानगरपालिका गेली, नगरपालिका आली, नगरपालिका गेली, जिल्हा परिषद आल्या, जिल्हा परिषद गेली, पंचायत समिती आल्या, पंचायत समित्या गेली, तुमच्या ग्रामपंचायती. हेच चालू आहे. आणि या सगळ्या गोष्टींमध्ये तुम्हाला अडकवून ठेवायचं, मानसिकदृष्ट्या अडकवून ठेवायचं. मी कालच किती उद्योगधंदे बंद पडले आणि किती कामगार बाहेर पडले, उद्ध्वस्त झाले ह्याची आकडेवारीच मी काल दिली. तो महाराष्ट्र सरकारचाच आर्थिक अहवाल आहे, माझा नाही. भाई महाराष्ट्र सरकारचा हा अहवाल महाराष्ट्राची आर्थिक पाहणी 2008-2009 काय सांगतंय? हे आज जर समजा आपल्याला महाराष्ट्रातल्या आपल्या मराठी माणसाला जर हे समजलं नाही की काय होतंय, बाबांनो मी जे आता झालं ना मध्यंतरी सगळे इंटरव्ह्यू झाले, समोरचा इंग्लिशमध्ये विचारतोय मी मराठीत उत्तर देतोय, समोरचा हिंदीत विचारतोय मी मराठीत उत्तर देतोय. हे का करत होतो मी जे सतत सांगतो की तुम्ही जिकडे जिकडे जाल तिकडे जास्तीत जास्त प्रमाणात तुम्ही मराठी भाषेचाच वापर केला पाहिजे, तर ती टिकेल, ती वाढेल. अहो ही भाषा हेच आपलं अस्तित्व आहे. अन्न वस्त्र निवारा ही जितकी महत्वाची गोष्ट असते तितकीच भाषा, अस्मिता या देखील तितक्याच महत्वाच्या गोष्टी आहेत. आणि हाच महाराष्ट्राची आर्थिक पाहणी, महाराष्ट्राची आर्थिक पाहणी सरकारी अहवाल आहे, माझा नाही. 2008-2009 मातृभाषेनुसार लोकसंख्या, मातृभाषेनुसार राज्याच्या लोकसंख्येची टक्केवारी तक्ता 2.6 मध्ये दिली आहे. पुढचं वाक्य किती गंभीर आहे विचार करा. आज गेल्या 3 दशकात मराठी भाषा असणाऱ्यांची टक्केवारी गेल्या दशकात 76.5 वरून 68.8% एवढी कमी झाली आहे. म्हणजे मराठी ही मातृभाषा बोलणाऱ्यांचं प्रमाण आत्ता महाराष्ट्रात 68% येऊन पोहोचलेलं आहे. एका दशकात. पुढच्या दशकात काय होईल, त्याच्या पुढच्या दशकात काय होईल, याच गोष्टींकडे जर गांभीर्याने आपण जर पाहिलं नाही, राज्यकर्ते तर पाहणार नाहीत.
त्या अशोक चव्हाणांना तर काही गरज नाही या पाहण्याची गोष्टीची. बाईंच्या कृपेने मेहरबानीने बसलेला माणूस. त्या विलासरावांनाही काही देणं घेणं नाही, या अशोक चव्हाणांनाही देणं घेणं नाही. हे आपणच जर समजा या गोष्टी सुधारल्या नाहीत कसं होणार? कोण करणार आहे? मी ज्यावेळेला मराठीमध्ये इंटरव्ह्यू देत होतो त्यावेळेला अनेक जण मला विचारत होते की मराठी तुम्ही इंटरव्ह्यू का देता. म्हटलं हे जाऊन त्या पहिल्यांदा त्या चिदंबरमना विचारा. आत्ता पुण्यामध्ये आले होते चिदंबरम. शर्ट, एवढा मोठा चष्मा, ती लुंगी, इंग्रजीमध्ये भाषण करत होते पुण्यात. आणि त्यांच्या बाजूला एक माणूस उभा राहून त्यांचं संपूर्ण भाषण हिंदीत ट्रान्सलेट करून सांगत होता, मराठीत नाही. निवडणूक कुठची? महाराष्ट्राची. केंद्रीय मंत्री येतात काँग्रेसचे, भाषेत कोणत्या बोलतात? इंग्रजीत. काय इंग्रजी काय आमची काय राष्ट्रभाषा आहे का मातृभाषा आहे? पण हे आपल्या नाकावरती टिचून इथे महाराष्ट्रात येऊन महाराष्ट्रामध्ये हा प्रचार करतात, तोही इंग्रजीमध्ये. आणि त्यांचा ट्रान्सलेटर देखील समोर मराठी वर्ग सगळा बसला असताना देखील त्यांच्या समोर हे हिंदीमध्ये ट्रान्सलेट करून सांगतायत. का? मराठी माणूस मिळाला नाही तुम्हाला? महाराष्ट्रातल्या मराठी भाषेला आणि मराठी माणसाला काय गृहीत धरता तुम्ही? यांना जोपर्यंत यांना जमिनीवरती वटणीवरती आणत नाही ना तोपर्यंत ही माणसं सुधारणार नाहीत. स्वतःच्या भाषेमध्ये जाणार आणि स्वतःच्या भाषेमध्ये राज्यामध्ये जाणार आणि स्वतःच्या भाषेबद्दल बोलत राहणार. ते APJ अब्दुल कलाम राष्ट्रपती होते आपले, माणूस मोठा, पण 5 वर्षामध्ये राष्ट्रपतीपदी असताना कधीही त्या माणसाने हिंदीत भाषण केलेलं नाही. या देशाचे राष्ट्रपती. हिंदी का येत नाही म्हणे, कळतच नाही, बोलताच येत नाही. त्यांना जाऊन समजवणार नाही कधी. त्यांच्यासाठी कधी देश तुटत नसतो. राज ठाकरे मराठीमध्ये बोलला की लगेच देश तुटायला लागतो. हे स्वतःहून यांनी ठरवलेल्या गोष्टी आहेत. आणि म्हणून मी निवडणुकीच्या तोंडावरती म्हटलं, हे सगळेजण ज्यावेळेला आले हिंदी चॅनलवाले आणि इंग्लिश चॅनलवाले की आम्हाला तुमचा इंटरव्ह्यू पाहिजे, म्हटलं नक्की देईन, पण मराठीत. चालेल बोलले. मी तुम्हाला मागे एकदा उदाहरण दिलं होतं, कदाचित इथे दिलं होतं का कुठे दिलं होतं मला आठवत नाही. रवींद्रनाथ टागोरांचं उदाहरण होतं ते. याच आपल्या रवींद्रनाथ टागोरांनी त्यांचं संपूर्ण आयुष्यभराचं साहित्य, कविता, सगळ्या गोष्टी ह्या बंगालीत लिहिल्या आहेत. आणि सगळं आयुष्य हे सगळं बंगाली भाषेत केल्यानंतर याच रवींद्रनाथ टागोरांना नोबेल पारितोषिक आहे. जगातलं खूप सर्वात मोठं. आता हे ओबामाने मिळवून घेतलं ना. म्हणजे तुमच्या भाषेवर जर समजा तुम्ही ठाम राहिलात तर जग तुमची दखल घेतं. जर ती गोष्ट जर उत्तम असेल, चांगली असेल, तुमच्या भाषेत का असेना पण जग त्या भाषेची दखल घेतं. तुम्हीच जर घसरून पडलात तर जग तुमची दखल कधीच घेत नाही. सत्यजित रे यांनी एक हिंदी चित्रपट सोडून बाकी सगळ्या चित्रपटात सर्व चित्रपट हे त्यांनी बंगालीत काढलेत. पण याच सत्यजित रेना ऑस्करने लाईफ टाईम अचीवमेंट अवॉर्ड दिला. ऑस्कर म्हणजे जगातला सगळ्यात मोठा त्यांचा तो मान आहे चित्रपटसृष्टीतला. बंगाली भाषेमध्ये चित्रपट केले आहेत, परंतु लाईफ टाईम अचीवमेंट अवॉर्ड हे सत्यजित रेंना दिलंय. फ्रान्स गव्हर्नमेंटने ज्या वेळेला सत्यजित रेंचा ज्यावेळेला सत्कार केला होता, त्यांना ज्यावेळेला काही पारितोषिक जेव्हा दिलं होतं फ्रान्स गव्हर्नमेंट, त्यावेळेला सत्यजित रेंनी सांगितलं, तुम्हाला जर मला अवॉर्ड द्यायचा असेल तर तुम्ही कलकत्त्यात या. आले. बंगाली झब्बा, बंगाली ते धोतर परिधान केलेले, ते उपरणं घेतलेले, त्याच सत्यजित रेंनी अस्खलित बंगालीमध्ये तिथे भाषण केलं. त्यांना ज्या वेळेला अवॉर्ड मिळालं त्यावेळेला.
फ्रान्सची लोक आलेत म्हणून इंग्रजीमध्ये केलं नाही त्यांनी भाषण, अस्खलित बंगालीमध्ये भाषण केलं त्यांनी. स्वतःची भाषा, स्वतःचं अस्तित्व, स्वतःचा स्वाभिमान, स्वतःची माणसं, या सगळ्या गोष्टींवरती एक घट्ट पकड लागते आपली, तर पुढच्या गोष्टी टिकायला लागतात. ही महाराष्ट्राची सगळी अधोगती आपण ज्यावेळेला बघतो, काय पुढच्या पिढ्यांना आपण उत्तर देणार आहोत? भविष्यातल्या येणाऱ्या महाराष्ट्रातल्या पिढ्यांना काय सांगणार आहोत आम्ही? आमचीच भाषा आम्ही गमावली. ज्या भाषेवरती आमच्या ज्ञानेश्वरांपासून कुसुमाग्रजांपर्यंत अनेक कवींनी, अनेक साहित्यिकांनी जे संस्कार केले, जी मोठी केली भाषा, तीच भाषा आम्ही इतरांना काहीतरी समजावं म्हणून आम्हीच सोडून दिली, आम्हीच घालून बसलो ती भाषा. हे अस्तित्व कोणी टिकवायचं असतं? हे सरकारने टिकवायचं असतं. राज्यकर्त्यांनी या गोष्टी करायच्या असतात. पण आमच्याकडच्या राज्यकर्त्यांना आहे कुठे कणा? ते पूर्वी आपल्याकडे होतो एक खेळ असायचा ना लहानपणी, शिवाजी म्हणतो उठा, शिवाजी म्हणतो बसा, शिवाजी म्हणतो चला. हे तसंच आहे. बाई म्हणते उठा, बाई म्हणते चला, बाई म्हणते बसा, बाई म्हणते काय वाटेल ते करा. सोनिया गांधी आणि राहुल गांधी आज त्या प्रचारासाठी फिरत आहेत त्यांच्यात, या नालायकांसाठी, ज्यांनी 10 वर्षात काहीच केलं नाही. मग गंमत बघा, एकही पॉवर प्रोजेक्ट महाराष्ट्रामध्ये आला नाही, पण ह्या सर्वांनी दिवे भरपूर लावले. त्या दिवशी ते तटकरे, कधी त्यांच्याशी बोला म्हणजे काय? कधी फोनवर बोललं बाकी बाकी म्हणजे काय राहिलंय काय बाकी? आता आपण कोणत्या विषयाचे मंत्री आहोत याचं गांभीर्यच नाही. त्या दिवशी कुठच्या तरी चॅनलवरती दाखवते, मी पाहिलं नाही, मला कोणीतरी सांगितलं की तटकरे, सुनील तटकरे हे आपले काय ते ऊर्जा मंत्री ना, ऊर्जा मंत्री, भाषण कसे करत होते? बाजूला 2 कंदील लावले होते, या बाजूला एक कंदील, या बाजूला एक कंदील, मध्ये आकाश कंदील. त्याच्यामध्ये हे तटकरे भाषण करतायत आणि काय सांगतायत? तर आमच्या हातामध्ये परत सत्ता द्या, आम्ही लवकरात लवकरात वीज आणू. 10 वर्ष, 10 वर्ष कशाला म्हणतात? हाच आपल्या बाजूचा गुजरात बघा. या गुजरातमध्ये प्रत्येक खेडेगावापर्यंत वीज पोहोचली 5 ते 6 वर्षात, 7 वर्षात. प्रत्येक खेडेगावापर्यंत 24 तास वीज आहे. प्रत्येक गावामध्ये पाणी पोचलं, प्रत्येक गावामध्ये रस्ते पोचले. मी जे नेहमी सांगतो ना, रस्ते, पाणी, वीज हा त्रिशूळच जगातला प्रत्येक राज्य, प्रत्येक देश हा मोठा करत असतो. या बाबतीत कुठे आहे आमचा महाराष्ट्र? काय दयनीय अवस्था करून ठेवली आहे महाराष्ट्राची. आणि हे सगळे वागत असताना, राज्यकर्ते वागत असताना, माझा जो राग मी परत परत जो सांगतो विरोधी पक्षावरती आहे, अहो विरोधी पक्षाने ज्या गोष्टी करायला पाहिजे होत्या का नाही केल्या? धारेवर का नाही धरलं? खोटी आंदोलनं करता कोणासाठी? काय दाखवत आहे? काय मिळणार आहे यातनं? याच मराठीच्या अस्तित्वासाठी, मराठी माणसाच्या अस्तित्वासाठी आपण पक्षाने केलेली आंदोलनं, या सरकारच्या दबावामुळे ज्या वेळेला माझ्या सगळ्या सहकार्याने ज्याला लाटाकाठ्याने फोडून काढले, माझ्या एका पुण्यातल्या सहकार्याला मी मागे सांगितलं होतं की इथपर्यंत मारलं की त्याला लघवीतनं रक्त पडेपर्यंत मारलं. कोणासाठी मार खात होते? कोणासाठी तडीपाऱ्या भोगत होते? नुसतीच मतं मिळवायला? नुसत्याच निवडणुका लढवायला? जी एक मुजोरी वाढली होती या सगळ्या लोकांची, याला ताळ्यावर आणण्यासाठी. आला असाल बाहेरच्या प्रांतातनं, राहायचं असेल महाराष्ट्रामध्ये, तर मराठी संस्कृतीप्रमाणे राहिलं पाहिजे, मराठी माणसाच्या आदेशाप्रमाणेच तुम्हाला इथे राहिलं पाहिजे. तुम्ही कुठून तरी यायचं आणि आम्हाला नाही सांगायचं इकडे
2-2, 3-3 हजार मैलावर नाही इकडे येऊन दादागिरीची भाषा नाही करायची. मी माझ्या त्याशीच्या मुलाखतीत सांगितलं, ते जर परत तसे वागले, राज ठाकरे परत तसाच वागेल. काय वाटेल ते समजले एखाद्या प्रदेशाला हे यायचं आणि काबीज करायचं. मी जे सांगत होतो ना की हे नुसते येत नाहीत, हे नुसते ते बिचारे बिचारे नाही आहेत, हे येत आहेत मतदारसंघ तयार करायला. यांचा आराखडा यांनी आखलेला आहे सगळा या दिल्लीच्या लोकांनी, आणि त्याला संपूर्ण साथ या काँग्रेस राष्ट्रवादीची. महाराष्ट्रापासून मुंबई स्वतंत्र करणे, महाराष्ट्रापासून उद्या ठाणे स्वतंत्र करणे, ही सगळी शहरं ताब्यात घ्यायची, काबीज करायची, ह्याची आर्थिक सत्ता ही सगळी हातात घ्यायची, आणि हळूहळू 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 तुम्हाला सगळ्यांना बाहेर काढायचं. ही शहरं जी वाढतायत, कोण येते, इमारती होत आहेत, कोण राहतंय, कोण आपल्या आजूबाजूला येतंय, कोण राहतंय, कोण जातंय, काही पत्ताच नाही, कल्पनाच नाही. आणि मग ओरडायचं की शहरावरती ताण येतो. येतो कसा? काय करतात महानगरपालिका, काय करतं राज्य सरकार? याच आघाडीच्या जाहीरनाम्यामध्ये 2004च्या कुठे गेलं ते, किती लोकांना रोजगार देऊ, 2004 ते 2009 पर्यंत आम्ही किती लोकांना रोजगार देऊ याची काहीतरी 1 कोटीच्या वरती त्यांनी आकडा दिला होता की 1 कोटीच्या वरती आम्ही रोजगार देऊ. प्रत्यक्षात काय झालं माहिती आहे? महाराष्ट्रात 20 लाख रोजगार कमी झाला. 20 लाख म्हणजे जे परमनंट होते त्यांना बाहेर काढलं, कंपन्या बंद करतोय म्हणून सांगितलं. अशा अनेक कंपन्या बंद झाल्या आणि नंतर त्या कंपन्या दुसरीकडे स्थापन करून याच उत्तर प्रदेश, बिहार आणि बांगलादेशातले लोक आले, त्यांना कामं मिळाली. आपल्याच महाराष्ट्रात हे उद्योगधंदे उभे राहिले. आम्हाला पत्ता नाही. कोणी सांगायला पाहिजे होतं? हेच राज्य सरकारचं काम आहे, हेच विरोधी पक्षाचं काम आहे. अहो, आमचेच लोक जर गाफील राहिले, आमचेच लोक जर समजा यांच्यासमोर जर गुडघ्यावरती बसले, हेच लोक सत्ताधारी आणि हे विरोधी पक्ष हेच उत्तर प्रदेश दिन साजरा करणार. कुठचा उत्तर प्रदेश दिन? कुठून आला उत्तर प्रदेश दिन? जो उत्तर प्रदेश दिन उत्तर प्रदेशमध्ये साजरा होत नाही तो महाराष्ट्रात, उत्तर प्रदेश दिन नावाची गोष्टच नाही आहे, जी अस्तित्वातच नाही गोष्ट, ती साजरी करताय. छटपूजा. त्या दिवशी मी त्या ह्याला कोणाला आता मला आठवत नाही, इतके इंटरव्ह्यू झाले त्याच्यामध्ये, मी त्यांना सांगितलं ना, मी म्हटलं मॉरिशसमध्ये मी जाऊन आलोय. तिथे गेल्यावरती त्या विमानतळाचं नावच काहीतरी राम गुलाम, बिहारी माणूस होता. आता पण तिकडे बिहारीच लोक जास्ती आहेत त्या मॉरिशसमध्ये. पण त्या संपूर्ण मॉरिशसच्या एकाही किनारपट्टीवरती छटपूजा होत नाही. या देशाची एवढी मोठी आज जिकडे समुद्र किनारा आहे या देशाचा, त्यातल्या एकाही किनाऱ्यावरती छटपूजा होत नाही. ही फक्त गिरगाव चौपाटीवर होते, ही फक्त जुहू चौपाटीवरती होते, ही फक्त दादर चौपाटीवरती होते, ही इथे फक्त ठाण्यामध्ये होते. दुबईमध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणावरती बिहारी आहेत, पण तिकडच्या कुठच्याही समुद्र किनाऱ्यावरती छटपूजा होत नाहीत. पण त्या इथे होतात. इतर भागात का नाही होत? कारण या सगळ्या माध्यमातून त्यांना फक्त एकच दाखवायचंय, आम्ही किती वाढलोय बघा, आम्ही किती पसरतोय बघा, आणि आम्ही किती आलोय बघा. खबरदार, ही सगळी ह्या सगळ्या गोष्टी याच्यातनं दाखवायच्या असतात त्यांना. तुम्हाला दाखवतायत, आम्हाला दाखवतायत, सगळ्यांना दाखवतायत, महाराष्ट्राला दाखवतायत. आणि मी जी सतत वारंवार जो धोका सांगत होतो की ही माणसं येत आहेत आणि आपापले मतदारसंघ तयार करतायत, याच काँग्रेसच्या संजय निरुपमने आत्ताच मागणी केली की मुंबई आणि ठाण्यामधल्या 60 मतदारसंघांपैकी 35 मतदारसंघांमध्ये उत्तर प्रदेशी लोकांचा आणि बिहारी लोकांची लोकसंख्या जास्ती आहे, त्यानुसार त्यांना उमेदवाऱ्या द्याव्यात.
आता बघा कसे कसे हळू बाहेर यायला लागले. जे मनात आहे यांच्या ते कसं कसं बाहेर यायला लागलं. हे माझ्यावर का चिडले होते सगळे लोक माहिती आहे? कारण ह्यांच्या जे यांना करायचं होतं, जे यांच्या मनात होतं ते बिंग मी फोडलं. त्यांच्या सर्व गोष्टीला मी आव्हान उभं केलं, म्हणून ही लोक चिडली, म्हणून माझ्यावरती केसेस टाकल्या. हे सगळं करतोय. हे बघा किती केसेस बिसेस पडल्या बिडल्या ना, मला जे मनाला वाटतं, जे महाराष्ट्राच्या हिताचं आहे, मराठी माणसाच्या हिताचं आहे, मी ते सतत बोलत राहणार. आणि मी ही विधानसभा निवडणूक लढवतोय, तुम्हाला खरंच सांगतो, ही ताकद तुम्ही माझ्या मागे उभी करा. ही ताकद तुम्ही माझ्या मागे उभी केल्यानंतर यानंतर महाराष्ट्रामध्ये जेवढे कोणते उद्योग येतील त्या उद्योगांमध्ये 100% महाराष्ट्रातल्या मराठी भूमिपुत्रालाच फक्त प्राधान्य मिळेल, याची संपूर्ण खबरदारी घेईन मी. काही गंमत लावली? माझ्या महाराष्ट्रामधला मराठी मुलगा, मराठी मुलगी घरी जाते जेवायला, त्याला आईसमोर वडिलांसमोर मान खाली शर्मेने घालून उभी राहते की आजही नोकरी नाही मिळाली मला म्हणून. इथे नोकऱ्या उपलब्ध असताना तुम्हाला सांगितल्या जात नाहीत. इथे नोकऱ्या उपलब्ध आहेत, पण बाहेरच्या राज्यांमध्ये कळतं की इथे नोकऱ्या आहेत. ते लोक येतात, पण तुम्हाला समजत नाही, कारण आमची लोक आम्हाला सांगतच नाहीत, आमची लोक आम्हाला बोलवतच नाहीत. आणि कशा प्रकारचं षडयंत्र यांचं जे चालू आहे ना, मी मागे बोललो होतो ना, मतदार याद्यांमध्ये खोटी नावं टाकणं, लाखोने टाकलेत ना, लाखोने. खोटी रेशन कार्ड तयार करणं, ते निवडणूक ओळखपत्र असतं ती खोटी तयार करणं. हा मुंबईच्या अंधेरी भागामध्ये तो जो एक विजेचा हे असतो ना, लाल डबा असतो तो असा, माहिती आहे ना, त्याच्यावरती हे एक पोस्टर लावलेलं आहे, पॅन कार्ड सिर्फ 200 रुपये में घर बैठे प्राप्त करे. 200 रुपयात घर बसल्या तुम्हाला पॅन कार्ड मिळणार. पॅन कार्ड कशासाठी वापरतात? कोणत्या कोणत्या गोष्टींसाठी वापरतात? कशाला पत्ता नसताना फक्त नुसते 200 रुपये द्यायचे आणि त्याच्यातनं पॅन कार्ड तयार करून घ्यायचं. हे त्याचा फोटो आहे हा. अहो, ही जर समजा बजबज पुरी आपल्या आजूबाजूला माजली असेल, काय करणार तुम्ही? मी काय तुम्हाला फक्त निवडणुकीच्या निमित्ताने डिवसतोय, फक्त मतं पाहिजेत म्हणून, याच्यासाठी नाही करत आहे मी. हे फक्त पुढचे धोके सांगतोय, आणि ही माणसं काही करणार नाहीत. हे काँग्रेस राष्ट्रवादीकडनं तर काही होऊच शकत नाही, घडूच शकत नाही. त्या अशोक चव्हाणना बघा कशी सत्ता मानवली आहे ती, टरटरून फुगलंय कसं बघा. ते मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीत तरी बसता येईल का मला कळत नाहीये. काल बोललो ना, मला म्हणतात राज ठाकरे नकली आहे. या याला म्हटलं बेअकल्या असण्यापेक्षा नकल्या बरा. यांचं काय करायचं? या अशोक चव्हाणला काही कळतं तरी का? रोज चिमटे काढून घेत असेल सकाळी उठल्यावरती, अजून आहे का मुख्यमंत्री म्हणून? आजूबाजूच्या कुठच्याही गोष्टींकडे लक्ष नाही, बघायचं नाही, माहितीच नाही, काही देणं घेणंच नाही हो. आणि हे लोक असे का झाले, का वागतायत असे? याला कारणीभूत आपण आहोत. कारण हे कसेही वागले आणि काहीही नाही केलं, कोणतीही प्रगती नाही केली, तरी ह्यांना खात्री आहे की निवडणुका आल्या की पैसे वाटायला सुरुवात, सगळ्या गोष्टी करायला सुरुवात, जातील कुठे हे करतीलच मतदान. हा इतक्या वर्षांचा जो त्यांचा अनुभव आहे ना, त्याच्यामुळे हे सगळं घडतंय. म्हणून त्यांची ही हिंमत वाढली आहे. आज जे नातेवाईक उभे राहत आहेत ना, कोणाचा मुलगा, कोणाची मुलगी, कोणाची सून, कोणाचा जावई, कोणाचं काय, ही जी हिंमत आली, स्वतःचे नातेवाईक पोसणे, एवढाच फक्त आता राजकारणातला उद्योग राहिला आहे. आणि जो खरा काम करतो कार्यकर्ता, त्यांनी काय फक्त सतरंजा हातरायच्या का? यांचे नातेवाईक मोठे होण्यासाठी, मोठं करण्यासाठी म्हणून कामं करायची का? ही यांची हिंमत वाढली आहे ना. याचं कारण ह्यांनी काहीही केलं तरी आजपर्यंत हे निवडून देत आलात तुम्ही, हे निवडून आले म्हणून यांची हिंमत वाढली, म्हणून हे काहीही करतायत, कसेही वागतायत.
मी ज्या गोष्टी जो धोका महाराष्ट्राचा जो वारंवार सांगतो ना, मी अनेक माझ्या सभांमध्ये मी ही गोष्ट सांगितली, सांगत आलो, वारंवार सांगणार पुढे पण. ही जी आकडेवारी आहे मी सगळीकडे सांगत आलो मी, आणि मुद्दामून सांगतोय की ही आकडेवारी वारंवार मी का सांगतोय, तुमची पाठ व्हावी. तुम्हाला सतत ते टोचावं, तुम्हाला सतत ते आतमध्ये असं टोचत राहावं सारखं की हा जे आकडे सांगतोय हे काय आहे, आकड्यांचं काय करायचं. ही माझ्याकडे आता आहे महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यातली भागातली परप्रांतातनं आलेल्या लोकांची यादी 2001 पर्यंतची. कारण हे जनगणना ज्या वेळेला देशाची होते त्यावेळेला जी आकडेवारी हातामध्ये येते आणि ही जी आकडेवारी आहे ही अधिकृत आहे. याचा अर्थ ह्याच्यापेक्षा 20 ते 25 पट जास्ती, 20 ते 25 पट जास्ती अनधिकृतरित्या आलेले आहेत. आणि ही 2001 पर्यंतची आहे. आणि सर्वात जास्ती म्हणजे 2001 ते आता 2009 या सगळ्या काळामध्ये सर्वात जास्ती लोकल्स म्हणजे ट्रेन्स या सगळ्या प्रदेशामधनं महाराष्ट्रात झाल्या, पुण्यापासून कोल्हापूरपासून सगळ्या ठिकाणी. याची फक्त नुसती आकडेवारी मी तुम्हाला परत एकदा ऐकवतो. या माझ्या टेलिव्हिजन माध्यमातून अनेक लोक कदाचित आत्ताही बघत असतील, मी बोलून गेल्यावर कदाचित विसरलेही असतील, मला माहीत नाही, लक्षातही राहिलं असेल. याच्यावरून आपण अंदाज बांधा की आपल्या शहरांची काय हालत होते ती. अहमदनगर 40,748,000, अकोला 21,000, अमरावती 81,000, औरंगाबाद 46,000. हे आलेत बरं का लोक. भंडारा 33,000, बुलढाणा 24,000, धुळे 43,000, गडचिरोली 32,000, गोंदिया 57,000, हिंगोली जळगाव 80,000, कोल्हापूर 2,49,000, लातूर 42,000, मुंबई शहर, मुंबई उपनगर म्हणजे माहीमपर्यंतचं शहर आणि नंतरचं उपनगर, मुंबई शहर 7,76,000, मुंबई उपनगर 24,16,967, नागपूर 4,21,000, नांदेड 59,000, नंदुरबार 53,000, नाशिक 1,51,000, उस्मानाबाद 19,000, पुणे 5,43,000, रत्नागिरी 56,000, सांगली 1,14,000, सातारा 56,000, सिंधुदुर्ग 38,000, सोलापूर 75,000, ठाणे जिल्हा 14,31,778, यवतमाळ 41,000. ही सगळी आकडेवारी आहे. ही अधिकृत आहे, अनधिकृत नाही हातात आलेली. ही जर परिस्थिती आपल्या शहरांची असेल म्हणजे रोजगाराचा प्रश्न उभे राहणार, तुम्हाला हाताला काम नाही, शेतकऱ्यांच्या आत्महत्यांच्या नावाने राजकारण करत बसायचं. पण शेतकऱ्याचा मुलगा जर शेतीकडे वळत नसेल तर त्याच्या रोजगाराचा प्रश्न कसा सोडवायचा आहे आम्हाला काही पत्ता नाही. फक्त नुसतं सांगत राहायचं शेतकऱ्यांच्या आत्महत्या कशा झाल्या, हे विरोधी पक्षात गेले की ह्यांनी बोंबलायचं, हे विरोधी पक्षात गेले की ह्यांनी बोंबलायचं, एवढं फक्त म्हणजे त्या आत्महत्यांचं राजकारण करून ठेवलं. मग सुटणार कधी प्रश्न आहे? किती काळ भाषणं करायची, किती काळ प्रचार करायचा, किती काळ अशा निवडणुका लढवायच्या ज्याच्यातनं बाहेर काहीच पडत नाही. आणि वाईट या गोष्टीचं वाटतं, अहो आपल्या मागून आलेली राज्य ज्यांचं नाव पण नव्हतं अशी राज्य आपल्या पुढे निघून गेली आहेत. 1 नंबरला असलेलं महाराष्ट्र राज्य आज 7व्या का 8व्या का 11व्या क्रमांकावरती फेकलं गेलंय. कशामुळे? ही आमची शहरांची अवस्था बघा. ते इथलं काय ते सॅटिस का पॅटिस काय ते आहे ना ठाणे शहरातलं, काय करून ठेवले. नुसते त्याचे फक्त पैशाचे आकडे फुगले जात आहेत, नियोजन करता येत नाही शहरांचं. शहरं कशी आहेत, शहरं कशी वाढतायत, कसे रस्ते असले पाहिजेत, कसे फुटपाथ असले पाहिजेत, त्याचा आकार उकार कसा असला पाहिजे. अहो ह्याच्यावरती लक्ष हे महानगरपालिकेचं द्यायचं. अहो या ठाणे शहराला, या ठाणे जिल्ह्याला नेतृत्व तरी आहे का?
कोण बघतंय? प्रत्येक जण आपापल्या परीने धंदा चालू आहे, फक्त धंदा. कॉन्ट्रॅक्टर्सकडनं फक्त पैसे घेणे, पर्सेंटेज ठरलेली असतात. मग ते काहीतरी पेवर ब्लॉक्स लावायचे रस्त्यांवरती, चांगला रस्ता खोदायचा, पेवर ब्लॉक्स लावायचे. पेवर ब्लॉक्स मग एक आठवड्याभराने 2 आठवड्यांनी परत ते उखडले जातात, त्यातले 4-5 निघतात, त्याच्यावरनं गाड्या जातात, परत रस्ता खराब, पुन्हा टेंडर, पुन्हा टेंडरमध्ये पैसे, पुन्हा रस्ते करायचे, पुन्हा खराब होणार, पुन्हा टेंडर, पुन्हा पैसे खायचे. बाकीच्या देशांचा, बाकीच्या शहरांचा विकास बघा. मी तुम्हाला सांगतो, 84 का 85 साली मी पहिल्यांदा थायलंडला गेलो होतो. विमानामधनं बँकॉक शहरामध्ये ज्यावेळेला मी विमान लँड होत होतं, मी जेव्हा खाली पाहिलं, मला असं वाटलं मी मुंबईत उतरतोय, कारण खाली फक्त झोपडपट्टी होती. त्याच्यानंतर मी जवळपास मी 84-85ला गेलो होतो, 84-85ला. आणि त्याच्यानंतर जो मी गेलो तो 96-97 साली गेलो. मी 96-97 साली ज्यावेळेला परत तिथे बँकॉकला गेलो, थायलंडला गेलो, विमानतळावरती विमान उतरत असताना मला वाटलं हा चुकला, हा कुठेतरी भलतीकडे घेऊन चालला मला. विमान ज्यावेळेला उतरलं, माझ्या डोळ्यावरती विश्वास बसला नाही. 10 वर्षात चमत्कार कशाला म्हणतात? काय प्रकारचा चमत्कार! म्हणजे मी विश्वासच नाही माझा बसला की मी परत त्याच शहरामध्ये उतरलोय. अगोदर जेवढं काही होतं सगळं बदललेलं. त्या संपूर्ण शहरांना एक आकार आलाय, सगळ्या गोष्टी झाल्या आहेत. तिथे एक फ्लायओव्हर बांधलाय, फ्लायओव्हर. आपल्यापैकी काही जण जाऊनही आले असाल, गेले नसाल तर जाऊन या. तिथे त्या बँकॉक शहरापासून त्या बाहेर जायला एक फ्लायओव्हर बांधलाय, जो फ्लायओव्हर 62 किलोमीटरचा आहे. आमच्याकडे 7-7 किलोमीटरचे फ्लायओव्हर्स आणि ब्रिजेस बांधताना 10-10 वर्ष लागतात. आणि तिकडे 61-62 किलोमीटरचे फ्लायओव्हर्स बांधले जातात. इतके फ्लायओव्हर्स बांधलेत त्यांनी, इतक्या गोष्टी केल्या आहेत. पब्लिक ट्रान्सपोर्ट सिस्टीम नावाची काय गोष्ट असते की नाही? मी कालच त्या पुण्यामध्ये होतो. माझा तर संशय की हे फिरोदिया आणि बजाजवाले आहेत ना, सगळे स्कूटरवाले, हेच या लोकप्रतिनिधींना पैसे देत असले पाहिजेत की पब्लिक ट्रान्सपोर्ट सिस्टीम येऊ देऊ नका, वाढू देऊ नका, नाही तर आमच्या स्कूटर विकल्या जाणार नाहीत. नाही तर होत का नाहीत? पुण्याची परिस्थिती बकाल, ठाण्याची परिस्थिती बकाल, मुंबई शहराची झालेलीच आहे वाट. ही प्रत्येक शहरांची जशी वाट लागत चाललेली आहे. अहो, आपण कुठे चाललोय? पुढे चाललोय का मागे चाललोय? आणि या सर्व गोष्टींना हे सगळे आत्ताचे हे जे 4 पक्ष, जे 2 सत्तेत आहेत आणि 2 विरोधी पक्षात आहेत, हेच जबाबदार आहेत. कोणत्याही गोष्टीवरती अंकुश नाही. शेतकरी तर शेतकरी आमचा हलाकीत, शहरातला नागरिक तोही हलाकीत. आमचा बेरोजगार तरुण तो वणवण फिरतोय, महिलांना काही सुचत नाही. माझे पतिराज हे सकाळी बाहेर गेले नोकरीवरती, गेल्यानंतर ते संध्याकाळी व्यवस्थित नीट परत येतील की नाही ह्याची शाश्वती नाही. कुठे बसमध्ये, कुठे ट्रेनमध्ये, कुठे बॉम्बस्फोट झाला कळणार पण नाही. मला आठवत नाही मी हे तुमच्याशी बोललो होतो की नाही, परंतु माझे एक मित्र आहेत, बोरिवलीला राहतात. त्यांच्या घरी त्यांच्या आजूबाजूला एक राहणारे सकाळी ज्याला उठले, ज्याला हे मुंबईच्या ट्रेनमध्ये बॉम्बस्फोट झाले होते ना, ट्रेनमध्ये, हे ट्रेनमध्ये बॉम्बस्फोट झाल्यानंतर त्यांच्या बाजूलाच राहणाऱ्या त्या महिला होत्या. हे सकाळी बाहेर गेले, गॅलरीमध्ये गेले, बघितलं त्यांनी, कारण ते कुठून तरी दौऱ्यावरनं आले होते माझे मित्र. त्यांना तोपर्यंत कल्पना नव्हती. तर त्या बाई पांढऱ्या साडीमध्ये होत्या आणि देवीप्रमाणे म्हणून त्याला भेटायला गेले. हे म्हणे काय झालं? म्हणे नाही, म्हणे परवा दिवशी जे बॉम्बस्फोट झाले ट्रेनमध्ये त्यात आमचे हे गेले म्हणे. आणि त्यांचं सांत्वन वगैरे केलं. त्या बाई काय बोलल्या असतील? त्या बाई बोला, त्यांना फक्त एवढंच बोलल्या, मला वाईट एकाच गोष्टीचं वाटतं, ते जेव्हा गेले ना, मी त्यांच्या पाया पण नाही पडू शकली, कारण इथूनचं खालचं धडच नव्हतं.
लोक रस्त्यावरती मरत आहेत, ॲक्सिडेंट्स होत आहेत, गटार उघडी आहेत, रस्तेही कसेही होतात. मुंबई पुणा एक्सप्रेस हायवे घ्या, मुंबई नाशिक तो काय जो रस्ता आहे तो घ्या, रोजच्या रोज माणसं मरत आहेत तिकडे. सँट्रोमध्ये ॲक्सिडेंट झाला, एक कुटुंब होतं, अख्खं गेलं ट्रकच्या खाली. एवढीशी बातमी येते, आम्ही विसरून जातो. अहो कुटुंब गेलं. एखाद्या घरातला एखादा चांगला पोरगा, 18-20 वर्षाचा तरुण एखाद्या घरामध्ये असतो, आई वडिलांची आशा असतात, त्याच्यावरती अपेक्षा असतात, कुठेतरी स्कूटर घेऊन जातो, कुठेतरी अपघात घडतो, बस गेला. माणसांची किंमतच नाही. आणि यांना देणं घेणं नाही. कालच बघा आमचे पोलीस मरतायत, नक्षलवादी हल्ला करतायत, त्याच्यामध्ये आमचे पोलीस जात आहेत, बिचारे तरुण पोरं, 20-20, 25-25 वर्षाची, 30-30 वर्षाची मुलं, या सगळ्या गोळीबारामध्ये ठार होतात. सरकारला देणं घेणं नाही. आमच्या तुकाराम होंबाळ्यांपासून आता जेवढे आमचे सगळे अधिकारी गेले या सगळ्या प्रकरणात, त्या अजून कसाबला पोचतायत. आमच्या पोलिसांची किंमत नाही, आमच्या सरकारी कर्मचाऱ्यांची किंमत नाही, महाराष्ट्रात मराठी माणसाची किंमत नाही. बस नुसती सत्ता हवी, सत्ता भोगायची, पैसे द्या, वाटेल ते करतो. काही चाटायची माणसं, करायचं काय या लोकांचं? ते जे शहीद झाले, जे गेले पोलीस, त्यांच्या कुटुंबियांकडे कोण बघणार होता? त्यातले एका तर पोलीस कॉन्स्टेबल होते, त्यांची तर पत्नी आता 6 महिन्याची गरोदर आहे. दुसऱ्याची एकाची आता त्यांना काहीतरी 8 महिन्याचा काय वर्षभराचा मुलगा आहे. कोण बघणार यांच्याकडे? काय सरकारची पॉलिसी आहे? काय विचार करताय? बस यांनी फक्त नाहक मरायचं आणि ह्याने फक्त जमिनी घेत बसायच्या, नातेवाईकांच्या तुंबड्या भरत बसायच्या. हे कोणतं राजकारण आहे? मला अजूनपर्यंत कळलेलं नाही. कुठचं राजकारण? काय समाधान मिळतं ह्यातनं मला अजूनही कळणार. विकृती आहे, विकृती. हे निवडणुका वगैरे सगळं ठीक आहे, निवडणुका होतात जातात, सगळ्या गोष्टी ठीक आहे. अहो माणसं जातात, नाही परत येत ना. त्या कुटुंबावरती काय आभाळ कोसळत असेल? कधी विचार करतात ही लोक? कधी पोलिसांच्या इन्शुरन्सचा कधी विचार केला? त्यांच्या घरांचा कधी विचार केला? करणार नाहीत. हे त्यांना कोणाला देणं घेणं नाही या गोष्टींचं. कारण त्यांना मतदानाचा अधिकार जरी असला ना, तरी ते मतदान करू शकत नाहीत. त्यांची ड्युटी लावली जाते या सगळ्या मतदानाच्या प्रोसिजरमध्ये. हे मतदान करू शकत नाहीत ना, कशाला द्या किंमत? काय गरज आहे त्यांना? कशाला फुकट गरज द्या? त्यापेक्षा हे परप्रांतामधनं आलेले जे आहेत ना, अनधिकृतरित्या झोपडपट्ट्यांमध्ये राहत आहेत, ते किमान मतदान करतील, पैसे वाटले तर येतील तरी, म्हणून ह्यांना 300-300 स्क्वेअर फुटाची फुकट घरं दिली जातात. हे आपल्या माणसांकडे बघण्याचा, आपल्या लोकांचा हा दृष्टिकोन. आणि बाकीच्या राज्यांमध्ये बघा, आणि ही सुधरूच शकत नाहीत. या माणसांचं काही घडूच शकत नाही. म्हणून ही जी सगळी निवडणूक लढवतोय ती कशासाठी लढवतोय? या सगळ्या गोष्टींवरती अंकुश ठेवण्यासाठी. सरकारमध्ये कामं होत नाहीत म्हणजे काय? महाराष्ट्रात प्रगती घडू शकत नाही म्हणजे काय? वीज निर्मितीचे प्रकल्प येत नाहीत म्हणजे काय? माझ्या मराठी बेरोजगारांना रोजगार मिळत नाही म्हणजे काय? माझ्या महाराष्ट्राची भूमी छिनून घेतात म्हणजे काय? या सगळ्या गोष्टींवरती जेव्हा अंकुश ठेवायचा आहे ना, म्हणून मी याच्यासाठीच ही निवडणूक लढवतोय. ही ताकद माझ्या मागे उभी करून दाखवा. राज ठाकरे त्याच्यानंतर काय करतो ते फक्त बघा तुम्ही. आणि ही वाक्य तुमच्या फक्त टाळ्या मिळवण्यासाठी मी फक्त बोलत नाही. मला माहिती आहे मी काय करू शकतो. अहो रस्त्यावरून करू शकतो, आज जाऊन नाही करू शकत काय? नेहमीचा माझ्यावरती आरोप होतो, राज ठाकरे कायदा हातात घेतो. नको ना, मग कायदाच द्या हातात. कायदाच द्या हातात. आणि म्हणून मी आपला फार वेळ घेत नाही. मला अजून एक विक्रोळीला सभा आहे. आपल्याला फक्त एवढंच आजच्या या निमित्ताने सांगायचंय, कुठेही गाफील राहू नका. वेड्या वाकड्या प्रचाराला बळी पडू नका. येत्या 13 तारखेला
संपूर्ण आत्मविश्वासाने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माझे सर्व शिलेदार इथे जे बाहेर आत्ता मागे आहेत, या रे सगळे पुढे, हे माझे सर्व सगळे शिलेदार ठाणे जिल्ह्यातले, या सर्व माझ्या शिलेदारांना, माझ्या उमेदवारांना आपण येत्या 13 तारखेला रेल्वे इंजिन या निशाणीवरती बटन दाबून यांना प्रचंड 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 मतांनी त्यांना विजयी करावं असं एक आव्हान आपल्यापाशी करतो आणि आपली सर्वांची मी रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.